नमस्कार. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं खूप सारं असं स्वागत करते. तर आज आपण भरपूर साऱ्या टिप्स सहित असे मोदक तुम्हाला उकडीचे मोदक असे बनवून दाखवणार आहे. तर खूप छान असे पांढरे शुभ्र आणि 2 दिवस जरी ठेवले तरी नरम असे सॉफ्ट असे राहतात. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर छान असा मध्यम आकाराचा असा नारळ घ्यायचा आहे आपल्याला. नारळ कसा खोतात ते मी दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये. तर अशा प्रकारे मी काय केलं आहे ना, अर्धा नारळ असा ओला करून घेतला आहे. म्हणजे काय होतं, बरोबर जिथे आपण ओला अर्धा भाग केला आहे, अर्धा बरोबर आपला नारळ छान असा फुटला जातो. तर चला नारळ फोडून ठेवला आहे, तोपर्यंत आपण एका साईडला लगेच उकड करून घेऊया. तर साधारणतः मी इथे 1.5 वाटी असं प्रमाणात आपलं पाणी घेणार आहे. जेवढं पाणी घेणार आहे ना, तेवढंच आपल्याला इथे पीठही वापरायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घातली म्हणजे काय होतं ना, की साखर घातल्याने आपले मोदकाला तडे जात नाहीत आणि खूप छान असे मोदकही चवदार असे लागतात. आणि 1 चमच असं तूप घातले, पाण्याला थोडीशी उकळी होऊ दिली आणि लगेच इथं आपलं 1.5 वाटी प्रमाणामध्ये मी पिठी घालून घेतली आहे. पीठ घातल्यानंतर काळजी एवढीच घ्यायची की आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि नंतरून आपल्याला सगळं पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतलं की छान असं 15 ते 20 मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपली छान अशी उकड तयार होते. तर चला उकड आपण 10-15 मिनटं लागतील, तोपर्यंत एका साईडला मी लगेच नारळ खवते. तर अशा प्रकारे वेळी असते, वेळी घ्यायची आहे. तर साधारणतः खरंच सांगते, आमच्या इकडे असं नारळ वगैरे काही खवत नाहीत, पण मी इकडे आल्यानंतरच शिकली नारळ खवायचा कसा काय. तर अशा प्रकारे ना आपलं नारळ अशा तऱ्हेने जो पुढील भाग असतो ना विळीचा, त्या भागाने आपल्याला हे नारळ खवून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना, पांढरा शुभ्र असा आपल्याला नारळाचा खव निघतो आणि खूप छान असे मोदकही होतात. किंवा सोलकढी बनवायची असेल ती एकदम इझिली होते. तर अशाच पद्धतीने मी आता पूर्ण नारळ खवून घेते. तर नारळ खवायचं सांगायचं असं की आमच्या भागामध्ये असं काही होत नाही, आम्ही सरळ सरळ कापतो आणि मिक्सरला बारीक करतो. तर नाही जमलं तर तेही सोपं आणि साधं आहे. चला नारळ खवून झाला आहे पूर्ण माझा. आता मी सांगते. तर साधारणतः माझ्या 2 वाट्या असं नारळाचं खव आहे. तर मी ते 1 वाटी गूळ वापरणार आहे. गोड कमी अधिक तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे मी अगोदर घातलेली आहे. तूप घातले 1 चम्मच आणि लगेच आपल्याला इथे खसखस घालून घेतली. खसखस नंतर लगेच आपले ड्रायफ्रूट्स घालायचे, नसेल घालायचे, फक्त नारळ गुळही खूप छान असा लागतो. तर आता लगेच मी नारळ आणि लगेच गूळ घालून घेणार आहे. पूर्ण आपला गूळ आपल्याला पूर्ण वितळीपर्यंतच फक्त हे आपल्याला फ्राय करायचे, कोरडं करून घ्यायचे. तर अशा प्रकारे एकदम कोरडं झाले. थोडं अगदी जायफळ आणि गॅस बंद केल्यानंतर मी जायफळ आणि वेलची पूड घातली आहे, त्याने खूप छान असा स्वाद येतो. तर आपली उकडी 15 मिनटं झाले, आपलं सारणही तयार झाले. तर काय करायचं ना, आपलं तुमच्या पावभाजीचं मॅशर असेल तर त्या मॅशरनी किंवा अशा प्रकारे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत असं वाटीने करायचं आणि असं छान असं जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला ही उकड छान अशी मळून घ्यायची. तरच तुमचे मोदक सॉफ्ट असे होतील. आणि अजून सॉफ्ट हवे असतील तर तुम्ही अर्ध्या प्रमाणात दूध घेऊ शकता. 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण ठेवू शकता. दुधानेही खूप छान असे मोदक होतात. मी बहुतेक वेळा बनवलेले आहेत. तर आता इथून पुढे मी तुम्हाला मोदकाच्या भरपूर साऱ्या रेसिपी दाखवणार आहे. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत चला. तर हे जवळजवळ मी 10 ते 15 मिनटं अशा प्रकारे आपलं छान असं उकड करून घेतली आहे. तर माझी उकड जरा थोडी सैलच होती, कारण तांदळावर पण डिपेंड राहतं. तांदळ तुम्हाला कितपत तुमचा हे आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी कमी जास्त लावू शकतं. जर तुमची उकड मीडियम असेल तर तुपाचा किंवा तेलाचा हात घेऊन तुम्ही करू शकता. पण माझी थोडी पातळसर ठेवायची, जास्त घट्ट केली ना मोदक की कडक होतात. तर माझी अशी एकदम मीडियमच होती. हे अशा प्रकारे मी छान असे मोदक वळून घेते, कारण सारण जास्त आणि पीठ कमी अशा प्रकारे मी वापरलं होतं. पण अप्रतिम तोंडात टाकताच विरघळत होता. अशा प्रकारे मोदक खूप छान असे मोदक झाले होते माझे. तर जवळजवळ मुलींनी दुसऱ्या दिवशी डब्याला नेले तरी असे सॉफ्ट असे मोदक होते. तर हे अशा प्रकारे तुम्ही हव्या त्याप्रमाणे तुम्हाला जी स्टेप तुम्हाला इझी वाटेल कळ्या पडायला तसे मी तुम्हाला पुढची दाखवते. मी सरळ सरळ पटापट करण्यासाठी अशा प्रकारे पटपट असे कळ्या पाडून घेतल्या तरी
खूप छान अशा कळ्या पडत होत्या. तर नंतरही दाखवते कळ्या पाडण्याचं पुढची स्टेप दाखवते तुम्हाला मी कशी करते ते. तर काय करायचं ना, 2 नंबरचं बोट असं आतमध्ये घेऊन अशा प्रकारे कळ्या पाडतात पहा. अशाही खूप छान अशा कळ्या होतात. तुम्हाला जे इझी वाटेल ते, आणि जास्त प्रमाणात जर भाव्या असतील तर माझ्या पहा सगळ्या साईडने छान अशा कळ्या पडल्यानंतर काय करायचं, अशा एकमध्ये एक जुळून अशा कळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे पहा अशाही पटपट अशा, आणि नंतर काय करायचं, आपल्या कळ्या अशा वरती काढून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, मोदक आपले दिसायला अप्रतिम असे दिसतात. हे पहा पूर्ण माझे मोदकही बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही डायरेक्ट चाळणीवरही ठेवू शकता, पण आमच्या पाठीमागेच केळीचं झाड आहे, त्यामुळे मला अवेलेबल केळीचं पान झालं. तर मी केळीच्या पानाला थोडा गरज नव्हती, पण तुपाचा हात थोडासा लावून घेतला आणि छान असे सगळ्या बाजूने असे मस्त मोदक मांडून घेतले. अंतर ठेवायचं थोडं थोडं किंचितसं, कारण काही हे एवढे फुगत नाहीत किंवा काही नाही. अशा प्रकारे तुम्ही सर्व असे मोदक एकासोबत असे उकडून घेऊ शकता. तुमच्याकडे किंवा खमंग ढोकळ्याचे प्लेट असतात त्यामध्ये उकडले तरी चालतील, सुती कपडा टाकून उकडले, तुम्हाला जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता. तर साधारणतः माझ्या एवढ्या ह्याच्यामध्ये ना, एका नारळामध्ये 25 मोदक झाले होते पहा. खूप छान असे भरपूर सारण घालून मी मोदक बनवले होते. नारळही खूप मोठा होता. तर अशा प्रकारे मी केशर चिकटून असे जवळजवळ 10 ते 12 मिनटं फक्त मोदक उकडायचे, जास्त उकडायचे नाही. जास्त उकडले तरी तुमचे मोदक असे वातडल्यासारखे होतील, म्हणून फक्त 10-12 मिनटं, कारण उकडलेली असते, सारणही तयार असतं. त्यामुळे काय करायचं आहे ना, फक्त 10-12 मिनटं आपल्याला मोदक उकडून घ्यायचे. भन्नाट असे मोदक आपले तयार झालेले आहेत, खायला तयार आहेत. तर चला, अशा नवीन रेसिपीसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअरही करत चला. तर अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी किंवा व्लॉग बघण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.